हॅलो एव्हरीवन, नमस्कार. जुलै. माझं नाव यांगझिन आहे आणि मी लडाखची आहे आणि मला थोडं थोडं मराठी जमतं. सो फर्स्ट टाईम मी पुण्याला 2014मध्ये आलेलो, तेव्हा असीमने एक एज्युकेशनल टूर अरेंज केलेलं होतं. त्या टूरमध्ये त्यांनी आम्हाला महाराष्ट्रातले कल्चर, एज्युकेशन सिस्टम आणि खूप काय काय दाखवलेलं. हे सगळे बघून मला खूप मस्त वाटलं आणि खूप खूप शिकायला पण मिळालं मला. आणि टूर संपलेल्यानंतर दादानी असं विचारलेलं की तुला इकडे येऊन शिकायची आहे का. मग तेव्हा मी दादाला म्हणलं की मला तर इकडेच शिकायचे आहे, पण तुम्हाला माझी आई बाबांची परमिशन घ्यायला लागेल. लॉंग स्टोरी शॉर्ट, दादा घरी गेलं लडाखला आणि आई बाबांची परमिशन घेतली आणि माझी आई बाबांनी हो म्हणलं असं. आणि देन आय डिड माय 11वी आणि 12वी इथून पुण्यामधून. आणि नंतर मी इंजिनिअरिंग पण केलेलं इलेक्ट्रॉनिक्समध्ये. इंजिनिअरिंग संपल्यानंतर असीमनी मला एक इंटर्नशिप पण शोधून दिलेलं. इथोश म्हणून एक कंपनी आहे पुण्यामध्ये, त्याच्यात मी इंटर्नशिप केलेलं. मग ट्रेनी, असोसिएट आणि मी आता फ्रंट एंड डेव्हलपर आहे. असीम आणि इथोश मिळून लडाखला पण एक इथोशचं कंपनीचं इनॉग्रेशन केलेलं आहे आणि मी त्या ऑफिसचं लोकेशन हेड असं होतं. हे सगळं ऐकून तुम्हाला पण समजलं असेल हाऊ इम्पॉर्टंट रोल असीम हॅज ऑलवेज प्लेड इन माय लाईफ. आणि दे हॅव हेल्प मी wherever I needed help. And I'm really really grateful for all the support that they have always shown and all the love they have always shared. त्यांनी मला स्वतःची छोटी बहीण म्हणून मला खूप प्यार आणि खूप हेल्प केलेलं आहे. and I'll always remain grateful for them. थँक्यू सो मच दादा आणि ताई. आपण लवकर भेटूया. टिल देन, बाय बाय.